बाबाला बसायला जागा नाही तिथं सर्व कलाकारांना विनंती आहे
मित्रो, काही क्षणातच या नाट्य प्रयोगाला आपण सुरुवात करतोय. आवाज थोडा कमी ठेवला तर चालेल, फक्त वारंवार हमिंग नको, फक्त बस. थोडा आवाज कमी ठेवला तरी चालेल, लोकांना ऐकायला जायला पाहिजे. फक्त हमिंग नको सारखं. लोकांना विचारा आवाज येतोय काय म्हणून. येतोय ना? ओके ओके. Krishna
मंडळाला विनंती आहे की समोरची जी तोरण आहे स्टेजच्या समोरची ती जर बंद झाली तर बरं होईल. स्टेजच्या समोरची तोरण विनम्र अभिवादन करून संस्कृती फाउंडेशन लांजा रत्नागिरी कविनय सादर करत आहे एक धमाल विनोदी दोनकी नाटक धमाल करामती बायकोची. धमाल करामती बायकोची. लेखक रत्नाकर मतकरी. दिग्दर्शक राजेश गोसावी. नेपथ्य प्रकाश पांचाळ. नेपथ्य निर्मिती सहाय्य सिद्धेश पांचाळ, रुपेश पांचाळ. वेशभूषा आणि रंगभूषा प्रियवंदा जेथे, श्रद्धा साळवी. पार्श्वसंगीत प्रदीप कांबळे. प्रकाश योजना दयानंद चव्हाण, किशोर भाई शेटे. ध्वनी योजना तानाजी माटन. रंगमंच व्यवस्था समीर पांचाळ, महेश पांचाळ, सचिन पांचाळ. प्रसिद्धी व्यवस्था अनिलजी कासारे, विनोदजी बेनकर. व्यवस्थापन प्रमुख संतोष मेत्रे साहेब, शशिकांत सावंत साहेब, गौतम कांबळे साहेब. संस्कृती फाउंडेशन लांजा कविनय सादर करत आहे रत्नाकर मतकरी देखील राजेश गोसावी दिग्दर्शित एक धमाल विनोदी दोनंकी नाटक धमाल करामती बायकोची. धमाल करामती बायकोची. मंडळी तुम्हाला दिसतोय तो पुण्यातील एक प्राध्यापक पोफळे यांचा प्रशस्त दिवाणखाना. या दिवाणखान्यातलं वातावरण थोडस रहस्यमय, गंभीर, थोडं भीतीदायक, थोडस गुढमय. आणि अशा रहस्यमय वातावरणात बऱ्याच गमती घडतात. आणि आपल्याला माहिती आहे असं रहस्यमय वातावरण असलं की अशा वातावरणात मेणबत्त्या घेतलेली एक सुंदर तरुणी असायलाच हवी. आणि त्या नियमाला अनुसरून आपणासमोर सादर आहे एक सुंदर तरुणी.
काहीशा राघो काळवणलेल्या टिंपाट दुरांड्यातून किंखापी धूर कुठवर रोकेल? अवकाशात विरत जातील त्या संसर्गजन्य पाण्यावरच्या गूढ आफ्रिकन काजळ खुणा, गूढ आफ्रिकन काजळ खुणा. ही कविता कैलासवासी कवी वेंगुर्लेकरांना वेंगुर्ले बंदरावर आलेल्या काही भयंकर अनुभवांवरून सुचली असावी. नाही ना एरवी भर दुपारच्या वेळी ही पांढरी शुभ्र आगपोट कवीला एखाद्या संकटाप्रमाणे का बरी वाटली असावी? कलावंतांच्या अनुभूतीतून प्रतिबिंबित होणाऱ्या कला निर्मितीच्या पाकक्रियेचं आपलं प्रक्रियेचं रहस्य यातच आटवलेलं आहे. यातच साठवलेलं आहे. जायला हद्दात कडक दिसतोय झटका. रहस्य हे की वेंगुर्लेकरांना पोट लागते, ओकार्याही होतात. त्या दृष्टीनं कुठवर धूर रोकेल ही शब्दरचना थोडी अर्थपूर्णच वाटते. जायला आता यांना उलटी बिलटी होणार का काय? म्हणूनच ते आपल्या पुढच्या कडव्यात अगदी सहजपणे म्हणतात. काय बरं म्हणतात? हा, हे नियंत्या बोट चालावी एवढं तरी पाणी दे, पाणी दे. हे नियंत्या बोट चालावी एवढं तरी पाणी दे, पाणी दे, पाणी दे. पटू, तू मारलंस पाणी? तर हो, पाणी मारा की फेफरं जातं ना मला ते फेफरं भरलंय. मग काय बाय बडबड होतात ते डोळे मिटून? अरे मी रिहर्सल करत होते. रिहर्सल? हे काय आणखी? रिहर्सल नाही रे, रिहर्सल, तालीम. तालीम हा तालीम होय. अरे पुढच्याच आठवड्यात टीव्हीवर प्रतिमेची प्रभा यात बोलायचंय ना मला, त्याची. पण बाई, तुमच्या डोळ्यासमोर मी 3-3दा हात फिरवला तरी तुमचं लक्ष नाही गेलं? काय म्हणाला? तू हात फिरवलास? मला वाटलं टीव्ही समोरची माशीच फिरते. काही या बाई. बाई, हा, तुमच्या डोळ्यासमोर मी 3-3दा हात फिरवला तरी तुमचं लक्ष नाही गेलं, पण तुम्ही काय करत होता? ओ बाई, ओ तुम्ही काय करत होता? काही नाही रे, असंच ते आपलं. असं? बाई, ह्या आधीची कामवाली का सोडून गेली? ती ज्या कामासाठी गेली त्या कामासाठी तू मुळीच जायचा नाही का पटू? का नाही, का नाही? ती बाळंतपणासाठी गेली. बाई, बाई, हा, तसलं काय नाही ना? नाही रे बाबा. देवाची आहे? अरे खरंच नाही. असं? बाई, हो, तर तिघींसारखी एकसारखी जातात ते कशा बाई हो? तू पण ना. बाई, अरे पावसाचे दिवस आहेत, होतो बिघाड कुठेतरी. नाही बाई, हा सिग्नल असतो भूताची गाडी येण्याचा. सत्यवान पोपळ्यांसारखे विद्वान प्राध्यापक आणि नेत्यांची MA झालेली बायको. अरे आम्ही भूताखेतांच्या गोष्टींवर विश्वास ठेवायला लागलो म्हणजे सगळं संपलं. नाही बाई, तुम्हाला अनुभव नाही म्हणून बोलताय. राजावरची नोकरी मी का सोडली माहितीये? का सोडली? का सोडली माहितीये? का सोडली? तेच सांगतोय ना. अरे तेच विचारते, का सोडली? ती भांडी रातच्या टायमाला नाचायला लागली. भांडी नाचायला लागली? चमचे ताटांवर बँड वाजवायला लागले. बापरे, मग तू स्वयंपाक कसा करायचा? काचला स्वयंपाक करते बाई. इथं माझे सगळे कपडे ओले चिंब. आम्हाला हो आई, तर तसलं काय नाही ना? नाही रे, नक्की? खरंच नाही. आई, नक्की नाही ना? काय काय रे तू पण, तुला सांगितलं ना एकदा नाही. परत सांगा मला. ही तुमची पहिली कामाली का सोडून गेली? सांगितलं ना, ती बाळंतपणासाठी गेली. हा, मग ठीक आहे. बाई, हो, नक्की ना? किती वेळा रे सांगायचं?
आई अरे तू दार उघड म्हटलं ना. नाही भाई पाय पडतो तुमच्या, पण मला पण दारू उघडायला पाठवू नका. अरे भीती कसली, तसलं कोणी नाही, माणूसच आहे. जा बघू दार उघड. माणूस आहे दरवाजावर धक्के कशाला मारते? बेल वाजवायला पाहिलं. अरे 150 आण्या लाईट गेलेत ना, मग बेल कशी वाजेल? जा बघू दार उघड. तुला बाई नको. पण तू प्लीज दार उघडा. नको बाई नको. बरं ठीक आहे. अरे गाढवा मम्मी आहे की नाही? अगं आलेच ग. अगं मम्मी ये ना. अगं कशी आहेस तू? ते मारू दे का? किती वेळ लागला दार उघडायला? दार ठोठावून हात दुखायला लागले माझे. My hand started paining, you know. अरे काय गं? किती आम्हाला अंधार? लाईट्स नाही का लावायचे? अगं लाईट गेले. तू बस भगवानी, जरा दम खा, मग बोलू ना आपण. आणि काय गं यामे? हो was त्या दुप्पट सुंबा आला आणि धाडकन माझ्या तोंडावर दार आपटून पळाला. हो was ही मेला भडबुंजा. अगं भडबुंजा नाही गं, आमचा नवीन नोकर आहे पटू. घाबरला तुला. इश्श, मला काय असं घाबरण्यासारखं? तुला नाही ग, हा वाडा थोडा ऍड बाजूला आहे ना, म्हणून भीती वाटते. फटू, ए फटू. आलो माझं. भडबुंजा. बाहेर ये बघू. अरे मम्मी येते माझी, बाहेर ये, बॅग उचल. मी नाही. फटू बाहेर ये. फटू बाहेर ये. अरे बघतोय काय, बॅग उचल बघू. च्या आईला पाय तर सरळ दिसतोय. इतका आनंद झाला ना मम्मी तुला पाहून. पत्र पाठवल्याबरोबर लगेच आलीस. मला वाटलं मी प्रोफेसरांशी लग्न केलं, याचा राग जन्मभर धरून ठेवतेस की काय? राग सोडला तरी दुःख व्हायचं ते होतच ग. तो मास्तरडा तुझ्यापेक्षा 15 वर्षांनी मोठा. त्याची पहिली बायको 5 वर्ष सुद्धा टिकली नाही, आणि आता तू त्याच्याशी लग्न केलं. हे चांगलं झालं का? जाऊ दे ग मम्मी, आता कशाला? जाऊ दे कसा? किती चांगले तरुण तुझ्याशी लग्न करायला तयार होते. ए तो चालकरी होता ना तुझ्यावर मारणारा, तो तर मेलाच. अय्या, मज्जा.
आईचा जरा फोटो लावूया का ग? तर मीच माय मम्मी. म्हणजे तू जिच्याकडे केस कापायला अहो मम्मी म्हणजे म्हणजे ते चिट फंडाच्या नावाखाली लोकांना चिट करायला तीच का? मम्मी म्हणजे अहो मम्मी म्हणजे माझी आई. काय सांगतेस का? आईच आहे ती माझी. कुठं बरं पाहिलं गेला? तुला मागणी घालायला गेलो होतो ना तेव्हा इथं भडक डोक्याची म्हातारी बाई होती घरी. परत जर आला तर तगड्या तोडून ठेवणार. ग्लॅड टू मीट यू. तुम्ही आमच्या लग्नाला का नाही आलात? येणारच होते. काय वाटतं का विचारायला? अहो, तुमचा वय काय? हिचं वय काय? हिच्या बरोबरच्या मुली किमान कमी वय असलेल्या मुलांच्या प्रेमात पडतात. किती म्हणजे थोडक्यात आमचं लग्न तुम्हाला पसंत नव्हतं. अजूनही नाही. तू आलात कसं नाही ते? येणारच नव्हते. पण हिनं पत्र पाठवलं ना म्हणून मुद्दाम आले मुद्दाम. किती झालं तरी आईचं हृदय तुम्हाला नाही कळत. कसं कळणार? अजून तुम्ही आईचं सोडत बाप देखील झालेला नाही. मी उभ्या आयुष्यात आई होऊ शकत नाही. यमे हा पत्र एवढं ठसडसा क्राईंग एवढं काय लिहिलं पत्रात? काही नाही हो, मी मजेत आहे एवढंच लिहिलं होतं. सासरी गेलेली मुलगी मी मजेत आहे असं लिहिते ना तेव्हा ते किती दुःखात असते ना ते आम्हा बायकांनाच कळतो. त्या बंगल्याचं गाडीचं बागेचं इतकं असं बारीक वर्णन तिनं का केलं एवढं काय मला समजत नाही. का केलं बुवा? तिचं खरं दुःख मला समजू नये म्हणून. हो की नाही गं यमे? मम्मी अरे आता साडेतीन घंटे काय मम्मी तुम्हाला असं वाटतं का की मी तुमच्या मुलीचा मानसिक छळ करतोय? आम्ही तू तरी सांग ना. बिचारी माझी पोर. तुमची बाजू सावरण्यासाठी प्रत्यक्ष जन्माला त्या आईशी तिला खोटं बोलावं लागते. काय खोटं बोलले गं मी? अगं आता नाही म्हणाली सर पहिल्या बायकोचं नाव सुद्धा घेत नाही की तिचा फोटो लावूया असं सुद्धा म्हणत नाही. मग हा फोटो कुणाचा आहे? कोणता? हा शिवाजीचा फोटो आहे. शिवाजीचा? शिवाजीचा नाही नाटकातल्या संभाजीचा. नाटकातल्या संभाजीचा. हो तसं म्हणाल ना तर हा माझ्या पहिल्या बायकोचा फोटो. पाहिलंच ना? हो नाटकात काम करायची भारी हौस तिला. पुण्यातल्या महिला मंडळानं रायगडाला जेव्हा जाग घेते नाटक केलं होतं महिलांच्या व्यायामशाळेसाठी त्यातला माझी साऊ संभाजी झाली होती. सावित्री आणि संभाजी. हो बघा ना दिसते की नाही? डिट्टो काशीनाथ खाणेकर. मला नाही लेडी समजत. काशीनाथ खाणेकर. तुम्हीच बघत बसा. मला नाही समजत त्यातलं काही. हो मम्मी कधी बघा ना. या काळोखात काय बघणार? अरे वा नाही चालेल आता तरी बघा ना. अगं यमे अगं तूच सांगितलं होतंस ना की घरात काहीतरी सिनरी लावूया म्हणून मुद्दाम हा फोटो शोधून काढला. आता काय या फोटोकडे बघूनच समाधान मारायचं झालं. अजून उत्साहाचं सोडत आहेत तिच्या नावानं. तुला फारच कधी आठवतंय मला. म्हणजे तिचा तो हट्टी स्वभाव आपलं तेच खरं करण्याची सवय. आणि नट्टाय मुरड्याची नाही का ती? ते कसं विसरेल? तिचं ते नटणं मुरडणं हसणं पिदळणं उठणं बसणं. म्हणजे सगळंच आठवतंय की यांना. काय हो? कशी दिसायची ती? या फोटोकडे बघून कल्पना नाही येत काय? संभाजीच्या वेशात काय? तुम्ही सुद्धा बरे दिसत. एरवी कशी दिसायची ना ते सांगा. माझ्यापेक्षा दिसायला सुंदर होती. अगं यमे साऊ किती दिसायला सुंदर असले म्हणजे चिकनी म्हणजे देखणे असते ना. कळलं. पुढे बोला. तुझ्या तोंडावर जे बुद्धीचं तेज आहे ना ते कुठं? जरा थांबा ना, होती सुंदर म्हणून मला मुळीच वाईट वाटायचं नाही. कारण सांगते हा. कारण अगं मम्मी बोल ना. कारण
समजा उद्या मी मेले, मम्मी मग किती दिवसात दुसरं लग्न कराल? यू मीन तिसरं? तेच ते. ओ मम्मी, ओ हिच्याकडे बघून वाटते का हो लवकर मरण्याच्या प्रकारात? अहो अशी आहे, पण अशी आहे. अरे, एक सांगून ठेवते. कोण सांगा? माझ्या मुलीने छळ करण्याचा जरा सुद्धा प्रयत्न केलात ना तर लक्षात ठेवा हा, गाठ माझ्याशी आहे, नॉट ऍट मी. चल गया मैं. मम्मी! काय? चल गं. काय नुसतं म्हशीसारखं घुरत आहेत? आपण आपलं आपल्या म्हशीकडे बघा. आपल्या बायकोकडे बघूया. हटो. या. काय भाई, काय भाई, काय भाई. डॉक्टर ओळखीच्या अरे डॉक्टर एकशे घ्या. काय तू मध्येच कसं काय उगवलास रे? अरे एक अर्जंट काम निघालं रे. अर्जंट? हा. पण आज दवाखाना आहे ना तुझा? बंद असतो बाबा रविवारी. अरे पण आज रविवार नाही आहे. तरीही दवाखाना बंद. हा? तू ही कमाल करतोय. हा? अरे मी इथे असताना माझा दवाखाना तिकडे कसा चालू असेल? हे पण बरं काय? एक्सिंग आहे साध्या मला माहितीये तुझ्या दवाखान्यात तूच डॉक्टर, तूच कंपाऊंडर, तूच नर्स आणि तूच पेशंट. त्याला एक दिवस आठवड्यात तासभर तरी काढत झाले दवाखान्यासाठी. जमत नाही रे. जमत नाही. वेळ नसतो बाबा. अरे डॉक्टरला दवाखान्यात जाण्यासाठी वेळ नाही. अरे दवाखान्यातले काम ते हा. कसलं? याला गोळ्या दे, त्याला सुया टोच. तुला सांगू, खरं समाजकार्य आहे ना ते दवाखान्याबाहेरच करण्यासारखं असतं. हो की नाही बहिणी? हो, पण आज या घरात कसलं समाजकार्य काढलंय तुम्ही? सांगतो. एका बोंधू आणि लबाड व्यक्तीचा बुरखा फाडायचा आहे मला इथं. भोंदवडी लबाड व्यक्तीचा बुरखाडी इथं? अरे इथं पण भोंदवडी लबाड आहे. आता हिची आई का बरी आहे? काही बोलू नका. या नाही तो दुसराच आहे एक बोंधू लबाड लोकांना फसवणारा माणूस येणार आहे इथं. आणि त्याचा बुरखा आहे ना असा सर्व करून फाडायचा आहे. तुझ्याकडे टर्रकन बुरखा फाड, पण माझ्या घरात कशाला? असं कसं हा? असं कसं तूच म्हणालास ना त्या व्याख्यानात, लोकांची दिशाभूल करून लोकांना फसवण्याला वटणीवर आणायचं असेल तर त्यासाठी माझ्या घराचे दरवाजे तिन्ही निकाल उघडे आहेत म्हणून म्हणालच की नाही? अरे ते बोललो असेल चुकून. हा. म्हणूनच मी त्याला इथे बोलवलंय चुकून. पण आहे कोण तो? राघोबराजी. राघोबरारी? राघोबरारी उर्फ राघोबा हेरंब अन्नछत्रे संपवित. संपवित? हा. संपवित म्हणजे संपूर्ण परलोक विद्या तज्ञ. त्याचाच बुरका फाडायचंय मला. आणि एक शिंग्या तुझा बुरखे फाडायचा नादला फारच वाढत चाललाय हा? पण आपण बुडके फाडायचेच कशाला? ए, यामिनी, अगं हा महिन्यातनं एकाचा तरी बुरखा फाडतो. आता हा संभावित. अरे संभावित नाही रे, संपवित. बघ कसा संपवत त्याचा बुरका फाडून ते. अय्या, ते पुरखा हो, घालतात. विचार करा, आपला अंधश्रद्धेला पूर्णपणे विरोध आहे की नाही? या पट्ट्या कुशाल दावा करतो की मी परलोकातल्या आत्म्याशी भूतांशी बोलतो म्हणून. मग तर त्याला इथे अजिबात बोलवू नका. इथे साधं भूताचं नाव जरी काढलं ना तरी अंग फटून लगेच काम सोडून जाईल. तुम्ही सांगा बघू त्यांना. अगं भूत बीत काही नसतं. मागच्या वेळेला तुम्हाला व्याख्यान देऊन दिलं होतं ना, आत्म्याशी संवाद 3 वेळा, आणि मी फेकलं होतं लोकांच्या समोर. ए बाबा, हे खरंच काय तसं होणार नाही ना? अरे घाबरतोस काय एवढा? परलोकात नाही ते आत्मे कुठून येणार? पण आपण नेमकं करायचं तरी काही करायचं नाही. आता काय हा म्हणतो काही करायचं नाही. अरे काही करायचं नाही म्हणजे त्याला विरोध करायचा नाही. मोठा आणेल, अंधार करेल, भूताचे आवाज देखील काढेल, वेळ कसानी नाच सुद्धा करेल. आपल्याला हे पटतंय ना, असंच आपण त्याला दाखवायचं. त्याला काय करायचं ते करू द्यायचं. शेवटी बघा भोंगाला कशी टाचणी लावतो ते.
हा? मला पटतं. तू थांब, तू आज जा. मला काय कटू आणि हे बघ, आता मी बोलावेपर्यंत बाहेर येऊ नकोस. मला काय तुम्ही बघा बघ. अरे एक शिंगे हे काय करू आमना मी बघतो ना, तू बस बस. मला काय नमस्कार 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 माफ करा पण ही मी माझी सायकल हे अशी दाराजवळ लावून ठेवली तर कोणी धडपडायचं वगैरे नाही ना. जिवंत माणसानं की कुणी नाही हा? पण परलोकातल्या लोकांचं काही सांगता यायचं नाही हा? जगदंब जगदंब अशी श्रद्धा पाहिजे परलोकांच्या अस्तित्वावर. जगदंब जगदंब. जगदंब जगदंब. थोडा उशीरच झाला मला यायला. नाही म्हणजे निघालो तो वेळेवर पण मी अर्ध्या रस्त्यावर आलो आणि एकदम मला कुसू झाली. काय कुसू? म्हणजे पूर्वसूचना झाली. कुसू झाली की राघव मागं फिर, राघव मागं फिर. कशासाठी मागं फिर? पंप पंप घे सायकलचा. तुझी सायकल आता पंक्चर होणार आहे. मग झाली का पंक्चर? अरे पण आता कोण बोललं? तुझा इथला आतला आवाज. अरे वा तुम्हाला आतला आवाज बाहेर ऐकायला येतो. चांगला लख ऐकू तो त्याचं ऐकावंच लागलं. मग काय निघालो माग. कुठे? पंप घ्यायला सायकलचा. झाली का सायकल पंक्चर? नाही ना तीच तर पंचायत आहे. पण सहसा खोटं बोलत नाही माझा आतला आवाज. सायकल पंक्चर. हे कोण? हे प्राध्यापक सत्यवान पोफळे. अरे 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 हा नमस्कार. फोफळे. फोफळे नाही हो फोफळे. हो शेणाचा पो. अच्छा शेणाचा फोफळे. आणि या त्यांच्या कन्या. कन्या नाही तो मग सौ सौ. असं 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 सौ फोफळे. सॉरी 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 शेणाचा फोफळे. चहा की कॉफी? पाणी 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 पाणी. अगदी पाणी सुद्धा नको. कडकडीत उपवास आहे माझा दुपारीच्या जेवणानंतर. अहो एक दिवस चुकून समाधी आधी चहा प्यालो तर राजे म्हणाले. राजे? हो थोरले महाराज. हो थोरले महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. हो 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 राईट छत्रपती म्हणाले. छत्रपती म्हणाले काय हे राघव आमच्या दर्शनाला तुम्ही चक्क चहा पिऊन आलात. महाराजांचं नाक ते महाराज. साऱ्या निमिषार्धात चहाचा वास आला त्यांना. महाराजांनी कसं काय बोला भावाच्या जगदंब 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 जगदंब. मराठी माणसानं महाराजांची शंका घ्यावी. काही अस्मिता बिस्मिता आहे की नाही? महाराजांचा संचार सिन्नी लोके. अरे त्यांना चहा म्हणजे तेच झाडकी बघते. थोडक्यात काय चहा नको शांत हवी. चला हवा येऊ द्या. चला सुरुवात करायची. हो मी यांना काहीच सांगितलं दिसत नाहीये. सांगितलं ना सांगितलं सगळं सांगितलेलं आहे. म्हणजे मी तयारी करतो आणि मांडामांड करून घेतो. हा म्हणजे तेच ना ते हो बुरखा काढायचं. हे परलोकातले आत्मीय संवाद वगैरे ते. म्हणजे आपण अरे तू चूप बस रे. मी बाई ना मम्मीला बोलवते. तिला मी भारी होते सगळ्यांनी. असं काय विचित्र करणार नाही ना. अरे मम्मी याची मम्मी परवा चाले त्याच्याविषयी आणि त्याच्यातून माझ्याविषयी चांगलं नाही हो. काय बाई तरी तुम्ही म्हणे परलोकातल्या आत्म्याची टक्कर आहात. कोण हे भांडवले का बोलणार आहे? काय हो
केलीत ना तरच ऐकू येईल. नाही म्हणजे ते फोन सारखं नसतं ना, ओनली वन ऍट अ टाइम. तसं असलं तर सांगा, म्हणजे की नाही मीच बोलेन. मला कधीपासून प्रश्न विचारायचे परलोकातल्या लोकांना. प्रश्न बिश्न नाही विचारता येणार. आपण का ब्लँकेट मध्ये तर प्रश्नच विचारतात ना. हो, हे ब्लँकेट नाही. दिस इज अ स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट ऑफ डिस्को डान्स. जगदंब इन्स्टिट्यूटचं नाव तुम्ही ऐकलं असेल. ऐकलंय. त्यावर आम्ही टेलिकम्युनिकेशन ब्युरो काढलाय, विच डायरेक्टली रिलेट्स येलो टू परलो. सारी सुद्धा एक तरी वाक्य बोलू द्यात तुम्ही मला. म्हणजे की नाही मला सांगता येईल आमच्या वुमन्स कॉन्फरन्समध्ये की मी ऍक्च्युअल बाई, तुमचा टॉप जरा कमी केलात ना, तरच मला चित्त एकाग्र करता येईल. अटेन्शन अटेन्शन अटेन्शन. 1 2 3. चित्त एकाग्र करा, वातावरण शांत केलंय. सारं कसं शांत शांत वाटतंय. दृष्टीनं काळोखाचं जाड कांबळं पांघरून घेतलंय. वर धुक्याची तलम शाल पांघरलीये आणि आज थंडीसाठी स्वेटर चढवले. दिस इज अ राईट टाइम. आम्ही सगळे येणार, हात ठेवून बसू का? एवढ्यात नाही, एवढ्यात नाही. आता प्रत्येक क्षण अवघड आहे. अगोदरी जमलोच. हम फाटचा. एवढ्यात हात ठेवायचे नाही. मी सांगेन तेव्हाच. प्रत्येक क्षण अवघड आहे. गप्प बसा, एकदम गुपचूप. हाताची घडी. तोंडावर बोट. हाताची घडी घालायची नाही. खिशात हात घालायचे नाही. पालथी मांडी सुद्धा घालायची नाही. पण का असे नियम आहेत एकदम कडक. यलोक टू परलोक म्हणजे वेगवेगळ्या अवस्था. हो, या स्टेट मधून त्या स्टेट मध्ये जाताना बॉर्डर क्रॉस करायची म्हणजे 1000 लफडी. 1000 लफडी. अहो, कधी कधी परमिट नाही म्हणून तिथे अडवतात सुद्धा. हो, लिंच्यापेक्षा माणूस रक्त ओकून मरतो. अशा वेळी काय म्हणतोय काय? भावाजी भावाजी सध्या करा. अर्धा उंदीर तोंडी धरा. काय? ते तोंडी धरायचं? वर वर वेळपट वाटेल पण जोरदार मंत्र आहे हा. खास बनालाय आमच्या गोविंदासाठी. गोविंदासाठी? कोण गोविंदा? हा गोविंदा म्हणजे 7 वर्षाचा मुलगा. ते आमच्या त्या स्टेट मधल्या माध्यम आहे गोविंदा, पण तो आहे मुलगा मेलेला. हो, बरं सांगा सांगा आधी तुमच्या रेकॉर्ड कुठे आहेत? रेकॉर्ड क्लिअर कुठे आहे? रेकॉर्ड कुठे आहे? रेकॉर्ड लावा. रेकॉर्ड आमच्या गोविंदाला फार आवडते. पण बऱ्याच वर्षापासून मधल्या वृक्षांसारखं आहे ते. 7 जणी बाया 8वा कान्हा. कान्हा डोलतो कान्हा खेळतो. राम कंपोट मुंडाली गावडे ज्ञानदेव
रेकॉर्ड लावा, रे मालवा आणि मेणबत्त्या लावा. आणि मग डान्स करायचा नाही, मग काय करायचं? अर्धा उंदीर तोंडी धरा. अगं ते गोविंदासाठी म्हणताय. बाबाजी धंद्या करा. अर्धा उंदीर तोंडी धरा. एकदा का ही रेकॉर्ड सुरू झाली की मग काय होईल आणि काय नाही काही सांगता येत नाही. काय होईल काय होईल? हो, काय होईल म्हणून सांगता येत नाही. विचारू नका म्हणतो ना. कसं बघा. तयारी एकाग्र करा. एकाग्र करा. पाशपळ प्रश्न विचारू नका. आता सुरुवात करा लवकर. वेळ कमी आहे. आलाच का रे बाबा? अरे आलाच का रे? हा, अरे आला असलास तर दोनदा शिंग रे बाबा, दोनदा शिंग. आणि आला नसलास तर एकदाच. अरे बाबा गोंदिया अरे किती शिंकतोस बाबा, किती शिंकतोस. अरे अरे काही औषध घेतोस की नाही? हा, अरे तुला ग्लायकोडिन घे म्हटलं, तुला पटत नाही ते. अरे कडू नसतं बाबा, ते कडू नसतं. बरं ठीक आहे, डॉक्टरांकडे गेला होता. हा, डॉक्टर काय रे, तिथले काय आणि इथले काय सगळे सारखे बाबा, हे एक शिंग्यासारखे. बरं, आपलं नेहमीचं काम बरं का, नेहमीच का तिथल्या लोकांशी इथल्या लोकांना बोलतं करायचं. आता तिथल्या लोकांना तू काय ते बघा, आता इथल्या लोकांचं काय ते प्रश्न विचार. हा, सुरुवात करायची ना. द्या बघ बाबा. बोला, कुणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? बोला. मला 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 विचारायचे प्रश्न, मला मला भोसरी विचार. मला माझ्या भोसरीच्या आजीशी बोलायचं. काय रे गोंदिया, आलेत काय रे आजीबाई? हा, आल्याच म्हणतोयस? हा, आल्याच म्हणतोयस? काय म्हणते आजीबाई? हा, मम्मींचं बोलणं ऐकून बिलकुल घ्यायचं नाही तुम्हाला? हो पण का? हा हा, मग बरोबर. काय काय बरोबर, काय बरोबर? त्या म्हणत होत्या यांची बडबड ऐकूनच त्यांचा प्राण गेला. आता प्राण गेल्यानंतर आणखीन बडबड कशाला, असं त्या म्हणतात. चला काहीतरी सांगू नका. बोला, आणि कोणाला काय बोलायचंय? डॉक्टर. काय बंद्या, अरे काय म्हणतोय? औषध घेऊन मेलेले पेशंट झाले. यांचं औषध घेऊन, डॉक्टरांचं औषध घेऊन मेलेले पेशंट झाले. डॉक्टर, तुम्हाला काय बोलायचंय मेलेल्या पेशंटशी? नाही? हा, बरं बरं, मिसेस पोफळे तुम्हाला? मला ना, मला कवी वेंगुर्लेकरांशी बोलायचंय, पण आधी तयारी केल्याशिवाय. मग ठीक आहे, आपण नंतर बघू. काय हो? मिस्टर पोफळे तुम्हाला काय बोलायचे? अहो, गेल्या महिन्यात तुमचा मावस भाऊ आला, त्याला विचारा ना तो सुखरूप पोचला का म्हणून. आता गेल्यावर
कोणती गोष्ट म्हणजे तुम्हाला कोणाला ते इथं बोलायचंच आहे ना? हो 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 बोलवायचं आहे. मग ते फोटो दिसते ना, तिला बोल. दिसतोय पुरुष पण ती बाई आहे. अच्छा बोलावायचंय नक्की या नारळावर हात ठेवा. तुम्हीच घ्या. घ्या, घ्या. ओम भगवते भगवतरी भगमाते ओम भट स्वाहा. आत्मा निघालाय, आत्मा निघालाय. अरे आत्मा निघालाय, आत्मा येतोय, आत्मा इथेच येतोय, आत्मा इथेच येतोय. अरे कोणत्या? आता हा नारळ उचलायचा की असाच ठेवायचा? त्या भवानीला म्हणावं प्रेमाला हात लावशील तर खबरदार. हाय. तुझ्या मम्मीला कोणतरी म्हणलं त्या भावनेला पण म्हणावं. माझ्या मम्मीला भवानी म्हटलेलं मला मुळीच खपायचं नाही हा. अरे मी नाही, खरोखरच कोणतरी बोललं. खरोखरच कोणतरी बोललं. मुळीच नाही हा, मला नाही ऐकू आलं. हो, मला तरी ऐकू आलं ना. मी काही नाही ऐकलं बाबा. म्हणजे त्या एक शिंगेची प्रॅक्टिस चालत नाही वाटतं हल्ली. काय असं करताय? अरे ह्या शिंगीच्या प्रॅक्टिसचा काय संबंध? ईश्य, मी कशाला त्यांच्या प्रॅक्टिस बद्दल बोलू? म्हणजे तू आता मला काहीच विचारलं नाही. नाही. त्या कशाला माझ्या प्रॅक्टिस बद्दल विचारतील? तुझ्याच मनात काहीतरी राहतंय. मगाशी विचारलं की आज दवाखाना बंद आहे म्हणून. शिंग्या बापू बापू कसली हाक? कोणती हाक? पप्पू पप्पू अशी मारली. हा ऐकतोय ना, स्वतः थाका मारतोय नाही आम्हाला विचारतोय ऐकते का म्हणून. चांगलं गंडवतोय हा आम्हाला. मी घाबरून जाऊन एक घर सोडावं ना म्हणून म्हणून चाललंय सगळं. पण हे घाबरणार नाही हा. आणि हे घर सोडून जाणं तर अजिबात नाही. अरे नाही रे, मी कोणता नाही बोलत. खरंच कोणतरी बायकी आवाजात पप्पू मी आले रे. काय एवढं करताय? हे तू ऐक तरी बोल. अरे तू ऐक तरी बोल. कोण आहे? एक तर एक जण चल, बायका सापडी सगळी. बाद झालं सगळं. बैठक संपली. चला आपापल्या घरी चला सगळे. चला. अहो, बैठक काही संपली. आजपासून कधी गंमत यायला लागली होती. हो की नाही? माझा गप्पात वगैरे काय नाही. उभे आयुष्यात असे परलोक अशा आत्म्याशी खेळ कधी करणार नाही मी. हो तर तुम्हाला असं एकाएकी झालंय तरी काय? छे, मला कुठं काय झालं? आय एम एकदम फाईन. फाईन कसं? आता मी तुला म्हणते सध्या आवाज ऐकू येत होत्या, हाका ऐकू येत होत्या. फाईन कसं? ते अंदाज भास झाला असेल. आता आय एम एकदम ओके, एकदम मस्त रिलॅक्स, एकदम मस्त वाटतंय मला. हो, त्या प्रेमाला बघा काय झालं? काय नाही हो, शुद्ध गेले त्याची. पाणी मारलं की येईल शुद्धीवर. मला पण नाही कळलं. आता काय करायचं? कोणी एखाद्या डॉक्टरला बोलूया का हो? तर डोकं बिकट टाळकं ठिकाणावर आहे का? तुम्हीच एक डॉक्टर आहात ना? काय करायचं डॉक्टर? तुमच्याकडे डॉक्टर ब्रँड आहे का हो? काय ती शेवटची उरलेली घेऊ. उठा राघोबराणी, उठा. संध्या करा.
बघ म्हणून द्यावी लागते. त्याला बघा. याला काय, याला नुसती उंगवली तरी पुरे. हे बघा हे काय आहे? राघव भरायसारख्या आंतरप्रांतीय आंतरदेशीय आंतरलोकीय संपवितात तुम्ही ब्रँडी हुंगी होता. ब्रँडी उंगवायची. हेच म्हणतोय, नुसती ब्रँडी हुंगवता. आम्ही शुद्धीवर येण्यापुरतीच उंगवली. तेच म्हणतो. आणा इकडे. आणा इकडे. मला सांगा, मी इथे माझी समाधी लागल्यानंतर इथे काय काय घडून गेलं? बोला 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 लवकर. काही सुद्धा झालेलं नाही, काही सुद्धा नाही झालेलं. असं कसं असं कसं? काहीतरी नक्कीच झालेलं आहे. काही सावली बोली, काही पिशाच्य पिशाच्य. सावली नाही की बावली नाही, एकदम शून्य रिझल्ट. काय नाही, मला तर असं वाटतंय इथं काहीतरी प्रचंड घडून गेलंय. वावरताना दिसतंय इथे. काही झालेलं नाही आणि काही होणार सुद्धा नव्हतं. कळलं कळलं का राघव भरारी? यांना काय झालं काय? यांना जरा काही डोकं बनलं काय? जरा यांना डॉक्टरांकडे घेऊन जाऊ बघून. स्वतः एक डॉक्टर आहे, माझं काय ना ते मी बघून घे. तू मात्र बिचारा बाया बापड्याला फसवणारा लुच्चा आणि लंपाट बदमाश आहे, समजलं? कळलं का राघव भरारी? मी फसवतो मी फसवतो. अरे काय केलं? अंधार काय केला? कॅसेट काय लावलीस? आणि भूतांचे आवाज काय काढतोस? पण काय झालं? कोणी सुद्धा आलेलं नाही ते, समजलं काय? मी काय करणार? त्याला काय करणार मी? त्याला मी काय करणार? मी काय करणार त्याला? मी आधीच सांगितलं होतं. मी आधीच सांगितलं होतं की मी त्याला पण सांगलं होतं म्हणून. मी काय करणार त्याला? चला तुम्हाला आता पोलीस स्टेशनला चला. हो 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 मुलगा भराला माझा. काय काय पोपट पोपट पोपटासाठी मी तुला माझ्यासाठी पोपट आहे. किती घडून गेले बरं काय? चवळी लागली गोड गोड. बकुळा पोड पोड जिभेचा पोड फुटला. घरचा पाहुणा उठला. बकुळने आले जिभेचा पोड फुटला. कवळे दिवाला. तू कशी काय मध्ये तिथे? अरे मी परलोकातनं परत आली आहे. आम्ही सांगतेस काय? माझा विश्वासच बघत नाही तुला. माझा चिमटा काढ. केवढ्याने ओरडतोय? अगं तू चिमटा केवढ्याने काढलास? सर, कोणाशी बोलताय तुम्ही? कुणाशी म्हणजे हिच्याशी. हिच्याशी म्हणजे कोणाशी? म्हणजे मी तुम्हाला दिसत नाहीये? यमे, तुझ्या नवऱ्याची लक्षणं काही ठीक दिसत नाही. बसू नका बसू नका बसू नका. काय नको बसू, काय नको बसू. मी सांगतो ना बसू नका म्हणून. त्याचं ओरडतंय बघ माझ्या अंगावर. काय हो? काय झालं ती तिथे बसली म्हणून? ही मी पण
बसू नकोस. पण इथे आहे काय असं? कोण आहे इथं? हो का? मला काय? तू बस गं. काही नको मी बरे. अगं ओरड ना. मला माहितीये मी इथं आले ना याचं आवडलेलं नाहीये. अगं जाते बाई जाते. उद्याच्या उद्या जाते. पुन्हा किती पत्र पाठवली ना तरी येणार नाही. तारखेत ना तरी येणार नाही. मामी वाटवली ना तरी सुद्धा येणार नाही. अगं मम्मी. कुठे जातोय? अगं मम्मी. अगं मम्मी. अगं ये बाई. झालं. मी मुद्दाम पत्र पाठवून तिला इथे बोलवलं. ते कशासाठी? तिचा असा अपमान करण्यासाठी. अरे असं काय म्हणतेस? मी तुझ्या मम्मीला डायरेक्ट सावित्रीच्या मांडीवर बसायला द्यायचं. सावित्री? कोण सावित्री? कोण सावित्री? तेच कोण विचारते. सावित्री? अगं तुझी ओळखच नाहीये. तुझी ओळख करत होती. तुझं ती धांदळच लहानपणापासून. कशी होती ना तू? काय काय हो. आता बरोबर झालं. यमे, ही माझी पहिली बायको सावित्री. आणि सावित्री ही माझी दुसरी बायको यामिनी. म्हणजे हिचा मी पहिलाच नवरा. म्हणजे हिनं काय दुसरं लग्न केलेच नाही. जरा इथे शांत बसा म्हणजे वेळेवाकडे भास व्हायचे थांबतील. तुला काय वाटतं? मला भास होतोय. मला भास होतं तुला ही कपडे म्हणजे पांढरे कपडे दे. झालं. आता जरा वर चला. आराम करा. तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. आराम करा थोडा. घोडा उभ्या उभ्या विश्रांती घेतो. ए, मी घोडा नाहीये. समजलं काय? पण मी कुठे घोडा म्हणाले. मी म्हटलं आराम करा थोडा. काय बाई आहे रे. सारखं आपल्या झोपायला चला झोपायला चला. येताय ना. तुम्हालाच आराम करायचा आहे. तुम्हालाच गरज आहे. माणसाचं टाळतच कुठं वर म्हणजे कसं आपल्याला निवांत बोलता येईल. सगळं घालून द्या तिला इथून. वाईट नाही दिसायचं. चांगले लग्नाचे नवरा बायको आहोत आपण. हो तर दुसऱ्या लग्नाची. ए, अगं तुझा गप्प बसेल का? झालं. मम्मीला झालं. आता मला हे वाटतंय तुम्हाला. बरणी आहे ना ती. काहीतरी खाण्याला बोलू नको. मी गाण्याला बोलते. म्हणलं चोराचा उलटा बोंबा. मला माहितीये सकाळपासून ना तुम्ही हिचं कौतुक चालवलंय. तिचा फोटो काय लावताय. तिला सुंदर काय म्हणताय. आणि आता तर चक्क दिसते असं म्हणताय. दिसते ना. मग बघा बसत. मम्मी ग. मी या 20 वर्षी लग्नच नको करायला. अरे इकडे आहे. काही म्हणा. काय कांगाव करायचं या मायले की. पण तू काही म्हण. त्यांना भडकावून मला खूप 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 मजा आली. तुला भडकायला खूप मजा आली. माझं वाटोळं होतं त्याचं काय? जाऊ दे रे. असं चिडतोस काय. हे बघ तू आधी इथे बस बघूया. बस आधी बस. हे बघ तू तिचा प्रोफेसर असलास ना तरी मात्र माझा डार्लिंग पप्पूच आहे. आहेस की नाही. मग जरा आता हॉस ना हॉस ना हॉस हॉस. गेल्या 5 वर्षात तू हसायची तुझं काय. बिचारा माझा पप्पू. ए पप्पू पण आता मी आले की नाही. मग आता हॉस ना जरा हॉस. अरे काय भयंकर बाई आहेस तू. चिडणं सुद्धा मुश्किल करून टाकते. तुझी जिजाची खोंडा मेल्याशिवाय आहे. काही वाटत नाही रे तुला. मी मेल्यानंतर आज आपण पहिल्यांदाच भेटतोय. म्हणजे खरं तर तुला किती आनंद व्हायला हवा होता. तू बोलवल्याबरोबर मी आले की नाही लगेच. मी तुला बोलवलं कधी? मग त्या गोविंदाला कोणी पाठवलं. हं? कोण गोविंदा? ते पळसं झालेलं पोरगं. तुझं तुझ्याच माझ्याकडे आलं आणि मला म्हणालं तुम्हाला की नाही कोपऱ्यांच्या इथे की नाही बोलावलंय. संस्कृतची ट्युशन अर्धवट सोडून यावं लागलं मला. अरे तुला तिकडे संस्कृतची ट्युशन आहे. कोणाची? आहे ना. तुला काय करायचंय. कोण? आहे रे. ए सांगा. आहे.
मध्य प्रदेश मधला संस्कृत स्कॉलर कालिदास नावाचा. त्याचं म्हणे शाकुंतलचं नाटक भारी हिट झालं होतं. तो शाकुंतलवाला कालिदास तो तुझी संस्कृत ट्युशन घेतो. हा. अरे महाभयंकर प्राणी आहे. त्याच्यापेक्षा लांड्यातल्या समर्थ क्लास मध्ये त्या विनोद देवकरांच्या तुला चांगलं इंग्लिश शिकवतील. तू एक काम कर, तुला तू ती संस्कृत शिकायचं सोडूनच दे. तू एक मराठी शिक, पाली शिक, कन्नड शिक, काय पण शिक. संस्कृत सोडून दे. बालीचं महाभयंकर माणसं आहे तो. असं काही नाही, काम नको तुम्ही. हे बघ, मला कसं आहे? अरे सांग ना कसं आहे? दादा दिसतोय. फारसा काही बरं दिसत नाहीये. वरती जाऊन कंटाळतो. माझं तोंड इकडं, हिला मी कसा दिसते. अरे जाऊ, तू म्हातारा झाला ना. तर मला बघायचं आहे. आता तू मी कसा दिसतो? फारसा काही बरं दिसत नाहीये. अगं कसा का असेला मी दिसतोय की नाही. पण सांग मला सांग, जशी तू मला दिसतेस ना तशी तू बाकीच्याला का दिसत नाही? पप्पू तू पण कमालच करतो वा. मी जिवंत आहे का सगळ्या जगाला दिसायला? अरे तू बोलायला कोण फक्त तुलाच दिसते. पण पप्पू तुझी तर मात्र कमालच झाली हा. मला म्हणून जेमतेम 5 वर्ष नाही झाली तोवर तर दुसरं लग्न करून मोकळा. म्हणजे तुला आवडलं नाही का? कसं आवडेल? किती हौसेने तू माझं नाव सावित्री ठेवलं होतं. ते पण खरं. सत्यवान ही सावित्री सत्यवानाला यमाच्या तावडीतून सोडवणारी. पप्पू, माझं ना तुझ्यावर प्राणापलीकडेच प्रेम आहे रे. म्हणजे ते प्राण गेल्यानंतर तू तेच ना? पप्पू तू कितीही ठरवलंस ना आपलं प्रेम विसरून जायचं तर ते मला नाही विसरता येणार. ए साऊ या बात आहे. अगं अगं कुठं विसरलोय मी आपलं प्रेम? इकडे बघ, कुठे विसरलोय मी? कशाला दाखवते? अजिबात विसरलो नाही मी आपलं प्रेम. तुला माहितीये हो आपण असं गेलो बघा तिकडे त्या बागेमध्ये गेलो, फुलशच्या बागेमध्ये गेलो. आम्ही उच्चटे असं मैत्रिणीला घेऊन सायकलवर गेला होता माहिती आठवतं काय? आणि केळीच्या सालीवरनं घसरला. आपण पिक्चर नाही घेतो माहिती हा माहिती माहिती हा तो निकेश कडून आणि त्या पिक्चरवर मुसळधार पाऊस पडत होता. आपण कुठला पिक्चर बघितला ग? अशी बनवी की गंमत जमत गंमत हो. आणि असा मुसळधार पाऊस आणि पोरं छळतात आपल्याला. आणि आपल्याकडे एकच छत्री, ती पण लेडी, तिच्या तारा तुटल्या. वेळ होतोय सर, पिक्चरचा टायमिंग झाला. हे तू हे आपण भाव महासागरांचा किती त्रास झाला. आम्ही दुपारी दिसतोय आपलं पिक्चर काही बघायला मिळणार नाही. आणि त्या पिक्चरवर तू संबंध पिक्चरवर फटाफट शिंकत राहिला होता. पण ते गाणं लागलं ना, ते गाणं, त्या गाण्याला मी हो कुठलं होतं आठवलं? आठवतं. अश्विनी
ना होईल कुठे